कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही मला तू सांग ना, त्याची हिम्मतच कशी झाली हे करायची? आशू जरा नाही मग शांत ऑफिस मध्ये हो. आला ठीक आहे, एक वेळ ठीक आहे, घरी घरी कोण येतं? अरे पण तू शांत हो अरे ना। नाही मग शांत काय होऊ मी? काय डोक्यावर बर्फाची लादी ठेवू का? नुसतं मी शांत हो। एक माणूस रॅन्डमली आपल्या घरात येतो आणि आपल्यालाच धमकी देतो। मला ना तिथे त्याला बघून असं वाटत होतं की ह्याला काय झालं? आशू मला ना खूप भारी वाटतंय, असं वाटतं तुला घट्ट मिठी मारावी। सिच्युएशन काय चालली आहे तुझं? काय म्हणजे? अरे तू मगाशी चिडला होतास ना। हा शिवा तुझं काय चाललंय? आशू तू कानाखाली ह्या हाताने मारलीस की नाही, हा म्हणून तुला पप्पी। म्हणजे आशू तुझं हे बदललेलं रूप आहे ना, ते माझ्यासाठी खूप नवीन आहे, पण मला ना खूप भारी वाटतंय खरंच। म्हणजे ज्या प्रकारे तू स्टँड घेतला, त्यांना बोललास, त्यांच्याशी भांडला, असं वाटलं तुझ्याकडे बघत राहा। डेंजरस तू। ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं शिकलोय मी। तुझ्याकडनं शिकलेल्या ज्या असंख्य गोष्टी आहेत ना, त्यातलीच ही एक आहे। अरे हे काय आहे? हा मग मी तुझं एवढं कौतुक करते आणि तू मला काय क्रेडिट देतो? हा खरंय ते। आशू असं काही नाहीये अरे, म्हणजे हे सगळं ना तुझ्यात होतं, मी फक्त मदत केली। बर, आत्मविश्वास तुझ्यामुळेच मिळतो। ऐक ना, राणी मूर्ख माणूस आहे ग, पण भाऊंना काही करणार नाही ना तो? अरे ही माणसं पागल असतात, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, फक्त आपण अलर्ट राहूया। आणि पोलीस आहेत ना, आपण काही वाटलं तर पोलिसात जाऊया। चालेल। हा, आणि सीसीटीव्ही आहेत। हो, आपल्याकडे एव्हिडन्स पण आहे। हो की नाही? शांत शांत, प्रयत्न करतो। भाऊ, हा भाऊ हे बघा इथे काय गंमत आहे। अरे आलो 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 आलो। आज पाऊस उभी बरोबर। थट्टा म्हणून उभी नाहीये इकडे। कशाला मीटिंग ठेवायची आज? ऐक ना सीता, काळजी करू नकोस ग। आणि माझ्याबरोबर आशू आहे। तो तुम्हाला सोडून त्याच्या ऑफिसला जायचा आहे। एक दिवस आराम केला असता तर काय झालं असतं? आई हे बघ, भाऊंना मी सोडणार हा, माझ्या गाडीतून, मागणं भाऊंचा ड्रायव्हर येणार त्यांच्या गाडीतून। त्या गाडीतनं काम संपल्यावर मी परत घरी येणार। कशाला टेन्शन घेतेस तू? तुम्ही बाग प्लेक ना सांगून ऐकणार नाहीये। अरे जा दे घे। आता हे काय? तुम्हाला काळजी नसेल, मला आहे। तुला तुला शांत वाटणार असेल ना तर लाव। लावणारच आहे। राणीसारख्या लोकांची मला अजिबात खात्री वाटत नाही, मला भीती वाटते। भाऊ मी येऊ का सोबत तुमच्या? शिवा अगं एवढं काहीच झालेलं नाहीये। भाऊ ती म्हणते ना, मग येऊन देत ना बरोबर। तुम्ही माझं ऐकशील का? लक्ष्मण गेलाय की नाही आता पोलिसात बोलायला? हा, आणि बघ ऐक ना, काळजी करू नकोस, मी हा गेलो आणि हा। ऐका, फोन करत राहा। येस, फोन आहे माझ्याकडे, करत राहा। चल चला नीट जा। येतो। ताई अगं त्यांनी फोन नाही केला तर आपण करू। हे बघा सीताई, काहीही काळजी करू नका, सगळं तू काही बोलू नकोस। आजपर्यंत माझ्या मुलाने कोणाशी वाद सुद्धा घातला नाही साधा। अहो, पण आज चक्क हात उचलला। हे बघा तो काही बोलू नकोस, मला तूच जबाबदार वाटतेस। मला खूप काळजी वाटते, मी देवासमोर बसते। मी काही करू का मदत?
अरे देवा, दिवा कसा विझला? अहो ते वारं आलं असेल कुठून तरी. वारा आहे का इथे? आता कुठलं संकट येणार आहे? सीताई अहो हे बघा, नका काळजी करू तुम्ही. काळजी वाटणार नाही का? आधीच जे काही चाललंय ते काही कमी आहे, त्यात हा संकेत. हे बघा सीताई, आपण सगळे एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र मिळून जे काही संकट येते ना त्याला आपण मागे परतवून लावू. हा आगाऊ विश्वास कधीतरी घात करेल अशी भीती वाटते मला. तो माणूस घरी येऊन गेल्यापासून हुरहुर लागलीये मनाला. अहो तू काही करणार नाही कोणाला. शिवा, आता तुझ्या समजावण्याची गरज नाहीये मला. तू आधी आशूला फोन लाव. अरे वहिनी, काय झालं? अहो मी पूजा करत होते आणि अचानक दिवा विझला. मला सकाळपासून असंच वाटत होतं, काहीतरी विचित्र वाटत होतं. ऐक ना वहिनी, मी ऑलरेडी पोलिसांना फोन केलाय. ठीक आहे, तुम्ही आशूला आणि यांना फोन लावा ना. ठीक आहे, मी लावतो. तू चला लक्ष, मी लावतो. ताई अगं तू शांत हो, काही होणार नाही. तू शांत हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.